वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्त्यै. आपण योगतारावली या स्तोत्राचा विचार करतोय आणि त्यातले 20 श्लोक आपले पाहून पूर्ण झालेत. आज आपल्याला 21 पासून पुढचे श्लोक इथे पाहायचे आहे. 21वा श्लोक आहे, निश्वास लोपैर निभृतैः शरीरैर नेत्रांबुजैः अर्ध निमीलितैश्च आविर्भवन्तीं अमनस्क मुद्राम आलोकयामो मुनिपुंगवानाम. आलोकयामः आम्ही पाहत आहोत. काय पाहत आहोत तर मुनिपुंगवानाम अमनस्क मुद्राम आविर्भवन्तीम. त्या मुनिपुंगवांची, पुंगव हा शब्द त्या पुरुषांमध्ये जो श्रेष्ठ आहे, मुनी भावाला प्राप्त झालेल्या पुरुषांमध्ये ते सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणजे थोडक्यात मुनींद्र, काल जसा यमींद्र हा शब्द आपण पाहिला तसा मुनींद्र, मुनिश्रेष्ठ. मुनिषु उत्तमः मुनिषु श्रेष्ठः मुनिपुंगवः. त्या मुनींमध्ये जे सर्वश्रेष्ठ असे मुनी योगी आहेत त्यांच्या ठाई अमनस्क मुद्रा आविर्भवंती, आविर्भूत होत असताना, प्रकट होत असताना आम्ही पाहतो, आम्ही पाहिली आहे. कशी तर कशामुळे तर निश्वासलोपैर निभृतैः शरीरैर नेत्रांबुजैः अर्धनिमीलितैश्च. ही अमनस्क मुद्रा लागत असताना त्या साधकाची किंवा त्या मुनीची शरीरस्थिती, देहस्थिती कशी असते त्याचं वर्णन इथे करतात. निश्वास लोपैही, श्वास आणि निश्वास यांचा लोप झाला असता, आणि निभृतैही शरीरैही. आता मेख अशी आहे की श्वास उच्छ्वास यायचे जायचे बंद झाले की शरीर सुटणारे, पडून जाणारे, म्हणजे थोडक्यात आपण ज्याला भौतिक दृष्ट्या मरण असं म्हणतो ते होणारे. पण या योगावस्थेची वेगळेपणा, आगळीक अशी आहे की श्वास निश्वास हे तर सरून गेले, लुप्तप्राय झाले, पण तरीही शरीर हे निभृत आहे, म्हणजे धारण केलेलं आहे. शरीर धारण केलेलं असतानाही श्वास निश्वास हे क्षीण झाले असता, लुप्त झाले असता, किंवा वाईस वर्षा श्वास निश्वास लुप्त झाले असताना देखील ज्यांची शरीर धारण केली गेली आहेत असे निभृतैहि शरीरैहि अर्धनिमीलितैहि नेत्रांबुजैहि. ज्यांची नेत्रकमल ही निमीलित, अर्धोन्मीलित, काल आपण पाहिलं, ना पूर्ण उघडी आहेत ना पूर्ण बंद आहे, म्हणजे बघणं आणि न बघणं यांच्या मधली अवस्था ती आहे. अर्धनिमीलितैश्च. आता ज्यांचे श्वास निश्वास लुप्त झालेत तरीही ज्यांचं शरीर धारण केलं गेलं आहे आणि ज्यांची दृष्टी ही अर्धोन्मीलित झालेली आहे, अशा मुनिपुंगवांच्या, मुनिश्रेष्ठांच्या ठाई ती अमनस्क मुद्रा प्रकट होत असताना आम्ही पाहिली आहे, पाहत आहोत. म्हणजे आता नेमकं काय, अमनस्क मुद्रा हा पुढचा शब्द तिथे आला. अमनस्क याचा अर्थच मुळात ज्याच्यात कुठलाही मनाचा भाव नाही. आपण काल मनोन्मनी हा शब्द पाहिला. त्या मनोन्मनीच्या पुढची अवस्था आहे अमनस्क, की जिथे मन हा स्पंद देखील उरत नाही.
गोरक्षनाथांचा म्हणजे गोरक्षनाथांच्या नावावर एक ग्रंथ सांगितला गेलाय. म्हणजे खुद्द तो गोरक्षनाथांनी रचलाय का त्यांच्या संप्रदायामध्ये झालेल्या नंतरच्या कोणी ज्ञानी योग्याने रचलाय हा वेगळा मुद्दा, पण तो गोरक्षनाथांचा मानला जातो. त्या ग्रंथाचं नाव आहे अमनस्क योग किंवा इव्हन अमरौघ प्रबोध किंवा ज्ञानदीप सिद्ध सिद्धांत पद्धती हे गोरक्षनाथांचे दुसरे सांगितलेले काही ग्रंथ आहेत. त्याही ग्रंथामध्ये या अमनस्क मुद्रेचा अमनस्क योगाचा उल्लेख येतो आणि अमनस्क योग या नावाचा स्वतंत्र ग्रंथ आहेच. तर ह्या अमनस्क योगाचं लक्षण काय? जिथे तो एखाद्या सहज प्रकृत किंवा प्राकृतिक भावाला प्राप्त झालेला असा योगी, म्हणजे काय, एखादा वृक्ष जसा असावा, तो वृक्ष जसा वारा वाहील तसा वाहतो, त्यामध्ये त्या वृक्षाची इच्छा अनिच्छा काही नसते. पाणी जसं जिकडे खोलगटपणा असेल, जिकडे खोलगट उतार असेल जमिनीला तिकडे ते वाहील, इकडे जावं का इथेच राहावं हा चॉईस किंवा ही इच्छा ही पाण्याला नाही. थोडक्यात त्याच्या स्वभाव सिद्ध निसर्ग सिद्ध स्वरूपाला तो प्राप्त होतो. त्याच्यात कुठेही अमुक करावं असा संकल्पही राहत नाही आणि हे करू का ते करू असे विकल्पही त्याच्यात येत नाही. एवढंच काय तर त्याच्या पुढचं जे मन म्हणून जो स्पंद आहे, जो मनोन्मनी या अवस्थेत राहिलेला आहे, तो देखील त्याच्या ठाई राहत नाही. अमन, न मन, वमन हे सगळे ते अमन व्हायचे मार्ग आहेत. विमनस्क हा मराठीत जो वापरला जाणारा शब्द आहे तो कोणत्या तरी प्रतिकूल वेदनामुळे, प्रतिकूल जाणीवेमुळे जी ना धड इकडे ना धड तिकडे अशी गती झाली. म्हणजे ज्याच्यात विचार चाललाय पण तो विचार कोणत्या दिशेने जायला हवा याचं तारतम्य राहिलेलं नाही, करायचा म्हणून करतोय. विमनस्क स्थितीत पण विचार असतात. म्हणजे असं वाटतं की विचार नाहीये विमनस्क म्हणून, पण गंमत अशी असते ते विचार इतके कोंदाटलेले असतात, इतके चोंदणे हाच शब्द त्याला योग्य आहे, चोंदलेले असतात की वाव न मिळाल्यामुळे आता कोणता विचार करावा आणि कोणता करू नये हाही भाव तिथे उदित होत नाही. म्हणजे थोडक्यात एखादं घर सगळं पसरलेलं, अस्ताव्यस्त सगळं सामान पसरलंय, की जेव्हा सुगृहिणी प्रवेश करते तेव्हा आता कुठनं सुरुवात करू आणि कुठनं नको अशी मनोवस्था तिची जी होते की ती 2 मिनिटात बसते मटकन खाली, आणि ते तिचं जे बसणं आहे ती विमनस्क. आता करू तर काय करू आणि कुठनं करू ही जी स्थिती आहे ती विमनस्क आहे. म्हणजे एकदम इतकी ऑपरेशन समोर आली आहेत की काय करावं आणि काय करू नये हे न कळल्यामुळे जी अगतिकता आली त्याला विमनस्क म्हणायचं. ही अमनस्क म्हणजे त्याच्यात त्या अतिविचार किंवा अविचार याचा कोणताच भाव नाहीये. तिथे या विचाराच्या खूप पलीकडे गेलेली स्थिती आहे. विचार म्हणजे काय आपण काल पाहिलं. विचार येतो कुठून, विचाराचं मूळ कुठे आहे, तर ते आहे अहम. इथून त्या विचाराचं स्फुरण आहे. मी आहे हाच पहिला विचार आहे, हाच संकल्प आहे. आणि त्या संकल्पातून पुढे असं होतंय की अरे मी आहे म्हटल्यावर माझं काहीतरी आहे, हे माझं आहे, हे माझं नाही, हे मला अनुकूल आहे, हे मला प्रतिकूल आहे. हे जे मी असा विचार विवेक जेव्हा तुम्ही करता, मी म्हटल्यावर विवेक या शब्दाचं कारण असं की ह्या जगामध्ये जे सगळं पसरलंय त्यात तुम्ही स्वतःची आयडेंटिटी वेगळी केली आहे ना, तो विवेक केलेला आहे. मी म्हणजे कोण असा जेव्हा प्रश्न तुम्ही विचारताय किंवा मांडताय तेव्हा हा 3.5 हाताचा देह, अमुक अमुक नाम रूप गुण विशिष्ट असं तुम्ही स्वतःला डिफाईन करताय, व्याख्या करताय स्वतःची, म्हणून तो विचार आहे. आणि हा मी आहे या विचाराच्याही पलीकडे जेव्हा तुम्ही पोचता
तेव्हा येते ती अमनस्क स्थिती. मनोन्मनीमध्ये मी आहे एवढा स्पंद तिथे शिल्लक आहे. म्हणजे मन हे बीज रूपात गेलेलं आहे, प्रत्यवरोहण झालंय. म्हणजे काय? आरोह चढत जाणं, हे अवरोहण आहे, खाली उतरणं आहे. झाड एकदा वाढलं की त्याचं पुन्हा बी होत नाही. मात्र या मीच्या झाडाची गती अशी आहे की ते वाढतं पण आणि क्षणात पुन्हा बीजामध्ये पण विलीन होऊन जातं. तशी मीची ही जी जाणीव आहे तिचा विस्तार, तिचा फापट पसारा हा जो आहे तो सगळा तुम्ही आजूबाजूला वाढवून ठेवलेला आहे. मी म्हणजे वैदिक संशोधन मंडळाचा कर्मचारी उपाधी आहे, वाढवली. मी संस्कृतचा अभ्यासक उपाधी आहे. मी अमक्या अमक्याचा मुलगा, मी अमक्या अमक्याचा भाचा, सगळ्या या उपाधी आहेत ज्या मी या बीजातून अंकुरित झाल्या आहेत. मी आहे म्हटल्यावर अमका असला पाहिजे, तमका असला पाहिजे, या उपाधी तुम्ही लावून घेतल्या. त्यामुळे या सगळ्या उपाधी वजा झाल्या की आली मनोन्मनी. बीज मात्र मी एवढा फक्त उरला की ती मनोन्मनी आहे. कारण तिथे मन मी आहे एवढी अस्मिता जागी आहे म्हणून ती मन. आणि उन्मनी का? तर बाकीचे जे विकल्प संकल्प आहेत ते त्याचे गळलेत म्हणून ती उन्मनी आहे. आता ही जी अमनस्क स्थिती आहे त्याच्यात मी आहे, आय एम समवन किंवा आय एम बीइंग, ही जी धारणा आहे ही देखील गळून जाते. तिथे मी उरतच नाही. मी म्हणजे कोण? या विशाल ब्रह्मांडाचा, सृष्टीचा एक घटक. आणि घटक म्हणून पुन्हा तुम्ही स्वतःचं अस्तित्व अधोरेखित वेगळं करत नाही, तुम्ही त्याचा एक भाग होऊन जाता. म्हणजे याच्यासाठी मी थोडी जरा वेगळी वाटेल पण उपमा देतो. फोटोमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःला पाहता, फॅमिली फोटो आहे, ग्रुप फोटो आहे, तो तुमच्या समोर आल्यावर म्हणजे माणसाची एक मनोवृत्ती आहे. कुठलाही अनोळखी अल्बम त्याच्या समोर धरलात ना, त्याच्यात तो स्वतःला किंवा स्वतःच्या कोणाला तरी शोधतो. तो ज्याच्याशी कोरिलेट करू शकेल अशा व्यक्तीला तरी किमान शोधतो. माणसाची मनोधर्म आहे. आपल्याला माहिती आहे की हा आपला अल्बम नाही, पण अल्बम मध्ये आपण शोधतो काय? अनोळखी माणसाचे अल्बम बघताना आपण करतो काय? ओळखीचा चेहरा दिसतोय का असा आपण प्रयत्न करतो, माहितीये. आणि एखादा त्यात दिसला की अरे हा माझा माणूस, ही व्यक्ती ओळखीची आहे, हा चेहरा ओळखीचा आहे, हे प्रत्यभिज्ञान तिथे होतं. तिथे आठवण होते की अरे सोयम, तो जो कोण माझ्या स्मृतीतला माझ्या ओळखीचा आहे तो हाय फोटोत, हे दिसतंय. ही जी खोड आहे ना ती खोड ओळखा आणि तुम्ही फोटो मधला तो न शोधता फोटो बघायला शिका. म्हणजे काय? अजून थोडं समजून घेऊया. फोटो बघायला शिका म्हणजे फोटोचं साकल्य, समग्रता बघायला शिका. फोटो मधला तो वेगळा लोकेट न करता अख्ख्या चित्राचा तो एक ठिपका आहे म्हणून त्याच्याकडे बघा. हे जेव्हा होईल, अख्खं चित्र जेव्हा आपण बघायला लागू तेव्हा मी कोणीतरी आहे हा भाव निघून जाईल. अजून थोडं स्पेसिफाय करू, अजून थोडं खोलात शिरू. म्हणजे काय? एक चित्र आहे, पंचदशी नावाचा वेदांतातला फार मोठा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकरण आहेत, 15 प्रकरण आहेत. त्यातलं एक चित्रदीप नावाचं प्रकरण आहे. एक उत्तम चित्रकार होता आणि त्या चित्रकाराने एका पटावर, म्हणजे आपण कॅनव्हास म्हणू, त्या कॅनव्हासवर वेगवेगळी सुंदर अशी चित्र आरेखित केली. म्हणजे एक मोठा कॅनव्हास होता आणि त्या एका याच्यावर एक निसर्ग दृश्य त्याने काढलं. म्हणजे काय केलं? डोंगर काढले, त्यातनं खळाळणारा एक झरा काढला, मग सूर्य काढला, पक्षी काढले, माणसं काढली, शेतं काढली, बैल काढले, नांगर काढला. सगळं त्या एका कागदाच्या किंवा त्या जो काही पट होता, कॅनव्हास होता, त्याच्या एकेका अंशावर, एकेका भागावर हे सगळं चित्रित केलं. आता हे सगळं करत असताना
तुम्ही काय म्हणता, अरे हा बघ बैल, अरे हे बघ गवत, हा बघ झरा. ऍक्च्युली ते झरा बैल कोण आहे तिथे? ते काय आहे तर एक रंगसंगती आणि एक कापडाचा तुकडा, याच्या पलीकडे तिथे काहीही नाहीये. तुम्ही जेव्हा या अमनस्क अवस्थेला येता तेव्हा मी त्या रंगाचा एक फटकारा किंवा त्या कापडाचा एक तुकडा आहे एवढाच भाव तिथे राहतो. मी बैल आहे, चित्रातल्या त्या आकृतीला असं वाटावं मी माणूस आहे, मी बैल आहे, मी डोंगर आहे, मी झरा आहे. तशी आपली स्थिती आहे आत्ताची. आपण त्या एका वैश्विक अक्षांश आणि रेखांशातला एक ठिपका आहोत आणि त्या ठिपक्याला आपण धरून बसलोय मी आहे. पण असली बात आहे काय तर तुम्ही फक्त एक रंगाचा ठिपका, आणि तो सुद्धा वरचा आहे, इम्पोज्ड आहे, इम्पोजिशन आहे, सुपर इम्पोजिशन आहे. कशावर तर कापडावर, नाही तर कापड एकच आहे. हे तुम्ही ते चित्र, अखंड मी चित्र आहे, त्या चित्रातला एक ठिपका आहे. ही जी भावना आहे, म्हणजे माझं एक वेगळं अस्तित्व नाही, तर मी या सगळ्या विश्वचराचर प्रपंच चक्रामधला एक त्या चक्राचा भाग आहे. लक्षात घ्या, चक्राचा भाग आहे हा भाव. मी या चक्राचा केंद्रबिंदू आहे असा भाव तिथे नाहीये. मनोन्मनीमध्ये कुठेतरी मी ह्याचं केंद्र आहे हा भाव असतो. आणि अमनस्क स्थितीत मी केंद्र नाहीये, केंद्र कुठेतरी भलतच आहे. ते चालवतंय, मी फक्त चालायचं काम करतोय, वारा वाहीत जशी पाठ फिरवतोय. म्हणजे तो यंत्री मी यंत्र, मी कठपुतळीची बाहुली आणि तो नाचवणारा सूत्रधार. हा भाव या अमनस्क योगामध्ये येतो. तिथे तुम्हाला काही स्वतःची इच्छा राहत नाही, स्वतःचा संकल्प, स्वतःच असं काहीतरी मी काहीतरी आहे म्हणून जे काही त्यातनं अनुषंगिक येतं असं काही राहत नाही. फक्त तुम्ही आकाशासारखे होऊन जाता. म्हणजे ज्याला दत्त संप्रदायामध्ये अवधूत अवस्था म्हणून संबोधलंय, अवधूत होणं. खरं म्हणजे दत्त संप्रदाय किंवा त्याचा इतिहास पाहिला तर तो नंतरचा आहे खूप. ही जी मूळ योगातली धारणा आहे, हठयोगातली अवधूत, किंवा अगदी मुळातली जी आश्रम कल्पना आहे समाजातली, 4 आश्रम, तर त्या 4 आश्रमातला जो संन्यास आश्रम आहे, त्या संन्यास आश्रमामध्ये एकूण 6 प्रकार सांगितलेले आहेत. संन्याशांचे 6 प्रकार: कुटीचक, बहुदक, हंस, परमहंस, तुरीयातीत आणि अवधूत, असे 6 प्रकार आहेत. त्याच्यातला हा अवधूत हा प्रकार आहे. म्हणजे आपण दत्तात्रेयांना अवधूत म्हणतो, पण अवधूत हे दत्तात्रेयांचं एक नाव म्हणून जरी रूढ झालेलं असलं तरी तो एक आश्रम विशेष आहे किंवा ती एक अवस्था आहे त्या यतीची त्याला प्राप्त झालेली. त्यामुळे असे अवधूत अनेक झालेले आहेत. जवळजवळ आरुणिकोपनिषद नावाचं एक उपनिषद, 9वे उपनिषद आहे, त्यामध्ये 28 अवधूतांचे उल्लेख आहेत. 28 वेगवेगळे अवधूत. अवधूत म्हणजे काय, तिथे त्याचं लक्षण अवधूतोपनिषद ह्याही नावाचं एक उपनिषद आहे, त्याच्यात स्पष्ट केलंय. अक्षरत्वात, वरेण्यत्वात, धूत संसार बंधना, तत्वमस्यादिलक्ष्यत्वात, अवधूत इतीर्यते. अवधूत 4 अक्षर आहेत, 4 गोष्टी त्याच्यात सामावल्या आहेत. अक्षरत्वात, जो कधी क्षरण पावत नाही, क्षर होत नाही, नाशिवंत नाही, ज्याच्या स्वरूपामध्ये कधी खंड पडत नाही किंवा स्खलन होत नाही, तो अक्षर. वरेण्यत्वात, तो सर्वश्रेष्ठ होऊन जातो, त्याच्यावर अजून काही सत्ता राहत नाही. धूत संसार बंधनात, संसार बंधनं जी आहे ती सगळी त्याची धून टाकली जातात. धुणं हा मराठी शब्द आहे, तिथे दूर करणं, धुनोती, म्हणजे जो ती सगळी दूर करून टाकतो, नष्ट करून टाकतो, संसार बंधन असा. आणि तत्वमस्यादिलक्ष्यत्वात, तत्वमसी इत्यादी जी महावाक्य आहेत
त्यांनी ज्याला प्राप्त करून घेतलं जातं असं परमतत्वच होऊन जे राहतात ते अवधूत. ही अमनस्क अवस्था त्या अवधूताची असते. म्हणजे याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे दत्तात्रेय. मागे मी उपनिषद वर्गामध्ये गोष्ट सांगितली होती, काही मंडळी त्यातली आहेत. हो हो, अवधूता गगन घटा गहराई, हा युगन युगन हम जोगी. गोरक्षांचीच आहेत ती. हा, कुमार गंधर्वांनी गायलेली, पण ती मूळ गोरक्षांची पदं आहेत, गोरक्षनाथांची. त्यांची अशी हिंदुस्थानी किंवा दख्खनी हिंदीमधली अशी अनेक पदं उपलब्ध आहेत. त्याच्यात हा अवधूत, निरंजन, आपण अनाहतातले किंवा ह्या सगळ्या पारिभाषिक शब्दांचा कुठे ना कुठेतरी उल्लेख आपल्याला तिथे आलेला झालेला दिसतो. तर तात्पर्य काय, अशा त्या अवधूताच्या स्थितीला तो पोचतो. अजून एक त्याला मागे मी जी कथा सांगितली होती ती उद्धृत करता करता राहिलो. जे नवीन मंडळी आहेत त्यांच्यासाठी नव्याने आणि जी जुनी आहेत त्यांच्यासाठी पुन्हा पुनरावृत्ती म्हणून ती कथा उद्धृत करतो. गोरक्षनाथ हे एक महायोगी म्हणून त्या काळात प्रसिद्ध होते आणि त्यांना त्या योगसिद्धीचा एक थोडा कुंज असा म्हणतात तसा चढला होता, एक मीपणा, की मी या सिद्धी प्राप्त केल्या. आणि अशा सिद्धींचा तो पुंज चढल्यामुळे शेवटी कुठेतरी ती जी अवस्था प्राप्त व्हायला हवी होती तिच्यामध्ये अवरोध उत्पन्न व्हायला लागला. आणि जे गुरु असतात ते ओळखतात की आपल्या संप्रदायातला किंवा आपला शिष्य कुठे अडतोय, कुठे चुकतोय, आणि तो अवरोध दूर करण्याचं काम हे सद्गुरू करत असतात. तसं काय झालं, हे गोरक्षनाथ जेव्हा इथे अडकले तसं त्यांच्या लक्षात आलं दत्तात्रेयांच्या, तेव्हा त्यांनी त्यांना बोलावून घेतलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी नाथ संप्रदायाची परंपरा आहे त्याच्यामध्ये दत्तात्रेय आणि आदिनाथ शिव हे मत्स्येंद्रनाथांचे गुरु, मत्स्येंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ, म्हणजे एक प्रकारे दत्तात्रेय हे यांचे आजे गुरु आहेत. तर या आजे गुरुनी आपल्या नातू शिष्याला थोडक्यात बोलावून घेतलं आणि सांगितलं की, म्हणाले काय काय तू शिकलास तुझ्या गुरुंकडून, काय काय सिद्धी मिळवल्यास त्या एकदा मला पाहू तरी दे. मग त्यांनी ह्या एक एक सिद्धी दाखवायला सुरुवात केली. अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा सगळ्या प्रदर्शन मांडलं. दत्तात्रेय हसले, म्हणाले अरे एक सिद्धी मिळवायची राहूनच गेली की, एक सिद्धी अजून कमवायची बाकी आहे आणि ती कमावल्याशिवाय तू पूर्ण होणार नाहीस, खरा योगी, खरा सिद्ध होणार नाहीस. गोरक्षनाथ म्हणाले अशी काय सिद्धी आहे? म्हणाले ही लपाछपीची सिद्धी आहे. लपाछपीची सिद्धी त्यांना जरा नवीन वाटलं. हे काय? म्हणाले लहानपणात लहान मुलं खेळतात असा खेळ लपाछपीचा, लपंडाव. ही सिद्धी कशी असेल? म्हणाले तीच दाखवतो तुला. म्हणाले तुला रूप परिवर्तनाची सिद्धी येते, इप्सित रूप धारण करता येतं त्या सिद्धी. तर आता हा खेळ असा खेळायचा की तू लपायचं, मी तुला पकडणार, कुठेतरी जाऊन तू लपायचं, कुठे हवं तिथे हवं ते रूप घेऊन लप, मी तुला शोधायचं. आणि उलट तुझ्यावर जेव्हा राज्य असेल तेव्हा मी हवं ते रूप घेऊन लपणार आणि तू मला शोधायचं. झालं. गोरक्षनाथांना ते आवडलं, म्हणाली कल्पना चांगली आहे, एक प्रकारे सिद्धीचा उपयोग प्रदर्शनही मांडता आलं असतं. बघा मला हवं ते रूप धारण करता येतं, ही सिद्धी आहे. झालं. पहिलं राज्य दत्तात्रेयांनी स्वतःवर घेतलं. म्हणाले तू बच्चा आहेस, तुला मी घेतो राज्य, मी शोधतो. गोरक्षांनी काय केलं, एक तिथे वर कमंडलू तीर्थ आहे, गिरनारला जर कोणी गेलेले असतील तर तिथे ते कमंडलू आहे. ते म्हणजे त्या दत्तात्रेयांच्या कमंडलूतून किंवा काहींच्या मते गोरक्षांच्या कमंडलूच्या पाण्यातून ते उत्पन्न झालं. तर गोरक्ष त्या पाण्यात शिरले. लगोलग दत्तात्रेयही म्हणजे आता लपलास का? हो लपलो असं जाहीर झाल्यावर दत्तात्रेयांनी बगळ्याचं रूप घेतलं आणि बगळ्याने त्या अशी सुरकांडी मारली त्या पाण्यात की एका माशाला चोचीत पकडलं आणि बाहेर आणून टाकलं. आणि आश्चर्य असं की दत्तात्रेयच बगळा झाले होते, त्यांनी ज्या माशाला पकडून काठावर आणलं तो मासा गोरक्ष झाला. कारण गोरक्षनाथांनी
माशाचं रूप घेतलं होतं आणि ते त्या सरोवरात लपले होते. पाण्यामध्ये, जलामध्ये जलचर ही एक प्रकारची जी योगामध्ये धारणा सांगितलेल्या आहेत. 7 प्रकारच्या, 8 प्रकारच्या किंवा काहींनी 5 प्रकारच्या धारणा सांगितल्या. म्हणजे काय? पार्थिवी धारणा, आंभसी धारणा, आग्नेयी धारणा, वायवी धारणा आणि आंबरी धारणा, अशा 5 धारणा मुख्य सांगितल्यात. 5 महाभूतांच्या 5 धारणा. तर त्या पाण्यामध्ये त्या जलचराचं रूप घेऊन पाण्याला सहन करणं. आपण काल म्हटले प्रसह्य हा शब्द पाहिला होता. जेव्हा पाण्याचा लोंढा येतोय, एखादा योगी काय करतो, त्याच्यात जलचर होऊन एकरूप होऊन जातो पाण्यात. तसे गोरक्षनाथ झाले आणि दत्तात्रेयांनी बरोबर त्याला टिपून बाहेर काढलं. गोरक्ष म्हणाला, कसं ओळखलं? म्हणाले, तीच तर मजा आहे. चल म्हणाले, अजून एक तुला चान्स दिला, अजून एकदा लव. झालं. म्हणाले, आता छोट्या कुठल्या जागी लपून चालायचं नाही. म्हणून गोरक्षनाथांनी आकाशात उड्डाण केलं, कड्यावरून उडी मारली गिरनारच्या आणि दिसेनासे झाले. त्यांनी विचारलं, लपलास? हो म्हणाले, लपलो. आता दत्तात्रेयांनी तात्काळ शेन पक्ष्याचं रूप घेतलं, ससाण्याचं, आणि आकाशात सूर मारला आणि एका छोट्या पक्ष्याला पकडलं चोचीत आणि आणून टाकलं आणि आपटल्यावर तो झाला गोरक्ष. कारण गोरक्षांनी आकाशात आकाशगमन सिद्धीने खेचराचं, पक्ष्याचं रूप धारण केलं. आकाशात पक्षी होऊन लपायचा प्रयत्न केला. झालं, पकडले गेले. आता म्हणाले, तुझ्यावर राज्य, 2दा भरलास. बरं म्हणाले, गोरक्षावर राज्य आलं. आता दत्तात्रेय ब्रह्मकमंडलू, जे कमंडलू तीर्थ होतं त्याच्यात काठी गेले आणि त्यांनी उडी मारली. गोरक्षाला वाटलं, हा आता सोपं आहे. म्हणून गोरक्षाने विचारलं, झालं का? लपलात का? हो म्हणाले, लपलो. आता ते गेले. त्यांनी पण गुरु दत्तात्रेयांची युक्ती वापरली, ते बगळा झाले आणि त्यांनी त्या कमंडलू तीर्थात प्रवेश केला. त्या तीर्थात प्रवेश केल्यावर सगळं सरोवर, सगळं तीर्थ शोधून झालं. पाण्याचा एक अणू, रेणू तपासून झाला, तरी काही पत्ता लागला नाही. कुठायत दत्तात्रेय? भरपूर प्रयत्न केला. शेवटी जलशयन सिद्धीने त्या पाण्याच्या तळाशी बसून ध्यान लावलं. कुठायत दत्तात्रेय? कुठायत दत्तात्रेय? काही पत्ता लागला नाही. शेवटी म्हणाले, हरलो. हरलो म्हटल्यावर दत्तात्रेय पाण्यातून पुन्हा बाहेर आले. त्याच पाण्यातून. यांना आश्चर्य, कुठे लपला होतात? म्हणाले, तीच तर गंमत आहे, तीच तर लपंडावाची सिद्धी आहे. बरं म्हणाले, अजून एक चान्स, पुन्हा मी लपतो. झालं. मग जसं गोरक्षाने आकाशात उड्डाण केलं होतं तसं दत्तात्रेयांनी केलं. म्हणाले, शोध आता. गोरक्षाने पुन्हा ससाण्याचं रूप घेतलं आणि शोधायला पूर्ण 7ही ब्रह्मांडाचे कटाह शोधून अवकाशाचे झाले, तरी काही पत्ता लागला नाही. थकले, भागले. शेवटी येऊन बसले. म्हणाले, हरलो. आणि असं म्हणायला आणि तात्काळ दत्तात्रेय तिथे प्रकट व्हायला. यांना कळेना, हो हे झालं काय? कुठे लपला होतात? मला कसे दिसला नाहीत? जगातला एक असा काना कोपरा मी ठेवला नाही की जिथे गेलो नाही मी. सगळं शोधून पाहिलं, तुम्ही होतात कुठे? म्हणाले, हीच तर सिद्धी आहे. म्हणाले, काय नेमकी सिद्धी? आता सांगा तरी. किती तो सस्पेन्स. तशी दत्तात्रेय म्हणाले, पाण्यामध्ये पाणी होऊन राहणं, आकाशामध्ये आकाश होऊन राहणं, ही ती सिद्धी आहे. म्हणजे तद्रूप, तन्मय होणं. अमनस्क स्थिती म्हणजे काय? तुम्ही जेव्हा त्या पाण्यामध्ये मासा होऊन राहताय, तुम्ही त्या पाण्याचा वेग, रोध सगळा रोखाल किंवा पाण्याच्या वेगाचा, वाहण्याचा, साचण्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. पण तरी त्या पाण्यातला मी एक जलचर, ही एकदेशित्वाची, सीमितपणाची भावना कुठेतरी असेल. ज्या क्षणी तुम्ही पाणीच होऊन जाल, त्या क्षणी पाणी तुम्हाला बुडवणार नाही. ज्या क्षणी आकाशच होऊन जाल, तेव्हा ते आकाश तुम्हाला कधी हरवू देणार नाही. ती सिद्धी साधणं म्हणजे अमनस्क सिद्धी, अमनस्क मुद्रा प्राप्त करणं आहे. अशी ती अमनस्क मुद्रा आविर्भूत असताना आम्ही पाहिली. म्हणजे पाण्यात पाणी, आकाशात आकाश होऊन राहणं, ही अमनस्क स्थिती साध्य करणं आहे. ही मुद्रा म्हटलंय.
मुद्रा हा पुन्हा एक पारिभाषिक शब्द आहे. तो योग, आगम, तंत्र सगळीकडे हा पारिभाषिक शब्द वापरलाय आणि अनेक वेळा असं होतं संदर्भानुसार याचे अर्थ लावायला लागतात. मुद्रा या शब्दाचा आपण हठयोगातल्या पारिभाषिक संज्ञा म्हणून जेव्हा विचार करतोय, त्या परिभाषांचा विचार करतोय, तेव्हा विशिष्ट हात, गेस्चर्स अशा मुद्रा, म्हणजे मग मृगी मुद्रा, ज्ञान मुद्रा, व्याख्यान मुद्रा, तर्क मुद्रा, तर्जनी मुद्रा, अशा वेगवेगळ्या हाताच्या किंवा देह संकेत, देह पल्लवी असं ज्याला म्हटलं जातं, करपल्लवी, नेत्रपल्लवी, तसे काही एक विशिष्ट स्थिती, विशिष्ट अवस्था लावणं ही मुद्रा आहे हठयोगात. अश्विनी मुद्रा आपण पाहिली होती मागच्या वेळी. अश्विनी मुद्रा किंवा दुसरी आहे ती खेचरी मुद्रा, यांचाही उल्लेख आपण पाहिला. तशा वेगवेगळ्या मुद्रा आहेत. पण मुळात त्या मुद्रा याच्या मागची कल्पना अशी आहे, मुदम, मुद म्हणजे आनंद. मुदम राती इति मुद्रा. मुद शब्द म्हणजे आनंद, राती म्हणजे देते. जी आनंद देणारी आहे, जी आत्मानंद देणारी आहे, ती खरी मुद्रा आहे. त्यामुळे अमनस्क स्थिती जिच्यामध्ये ती नित्यानंदाची अवस्था प्राप्त झालेली आहे, सहजानंदाची अवस्था प्राप्त झालेली आहे, ती आविर्भूत होत असताना, त्या योगाच्या ठाई प्रकट होत असताना आम्ही पाहिली. अवलोकयामः. अमी यमींद्रा सहजामनस्कात अहम ममत्वे शिथिलायमाने मनोतिगम मारुतवृत्ति शून्यम गच्छन्ति भावम गगनावशेषम. अमी, आपण 22वा श्लोक पाहतोय. अमी हे अदस हे जे सर्वनाम आहे, तिन्ही लिंगात आहे ते. त्या अदस सर्वनामाचं प्रथमेचं बहुवचन आहे अमी. हे, असे, हे. यमींद्राहा, यमींद्र, यतींद्र, नियमन करणारे असे सर्वश्रेष्ठ योगी, असे हे म्हणजे आधीच्या काही श्लोकांमध्ये सांगितले गेलेले जे हे योगीश्वर किंवा योगी श्रेष्ठ आहेत, ते गच्छन्ति जातात, पावतात. कुठे? गगनावशेषम भावम गच्छन्ति. गगनावशेष, आकाशोपम, आकाशासारख्या भावाला, आकाश स्थितीला ते योगी प्राप्त होतात, योगी श्रेष्ठ प्राप्त होतात. कसे? अहम ममत्वे शिथिलायमाने. ज्यांची अहंता आणि ममता दोन अडसर आहेत आपल्या व्यक्तिमत्वातले. एक अहंता आहे, मी, आय एम समवन, आणि ममत्व, धिस इज माइन, हे माझं आहे, मी असा आहे आणि हे माझं आहे, माझं म्हणजे माझंच. एक गोष्ट आहे, विनोदी गोष्ट, की मोठं घर होतं आणि नांदतं खेळतं घर. त्या घरामध्ये सासू सासरे, मुलगा, त्याची बायको म्हणजे सून, असा सगळा भरलेला संसार होता. आता काय व्हायचं, रोज दुपारच्या वेळी त्यातल्या सासूबाई ज्या होत्या घरातल्या, त्या पुराणाला देवळात जायच्या. तशा पुराणाला ते देवळात गेलेल्या असताना इकडे शेजारीण या घरी आली आणि तिने सुनेला विचारलं, अगं विरजण आहे का? म्हणजे विरजण, दही लावायचं, दही लावण्यासाठी जे लावलं जातं ते विरजण हवं होतं. सुनेने सांगितलं, काय सांगू मावशी हो,
होतं, पण आज नेमकं सगळं कडू झालं त्यामुळे टाकून द्यायला लागलं. औषधाला पण विरजण नाहीये. झालं. आता दाराशी आलेला कोणी त्याला विनमुख पाठवायचं नाही अशी भारतीय संस्कृती, पण बिचारीला हिला विनमुख जावं लागलं. ती विनमुख होऊन जात असताना तेवढ्या देवळातून सासूबाई आल्या आणि रस्त्यात ह्या भेटल्या शेजारीणबाई. विचारलं, काय ग झालं, कशाला आली होतीस? म्हणाली, विरजण मागायला आले होते. मग मिळालं का? म्हणाल्या, नाही म्हणाली. तुमच्या सुने नाही सांगितलं. आता शेजारी अगदी स्वभावाला जागली, काड्या करायच्या की अगं तुमच्याकडे नाही मिळालं. तशी या सासूबाई म्हणाल्या, असं कसं नाही मिळालं, मी देते की, चल. ती म्हणाली, नाही तुमच्या सुने नाही आहे असं सांगितलं. नाही म्हणाली, मी देते की. ती काय नाही म्हणणार. आल्या सासूबाई, स्वयंपाकघरात शिरल्या, पडताळात केल्या, पाहिलं आणि लक्षात आलं की विरजण काही नाही. बाहेर आल्या आणि म्हणाल्या, अगं नाहीये आज विरजण. मग शेजारी म्हणाले, तीच टेस्ट तर सुनेन सांगितलं होतं, मी चालले होते, तुम्ही कशाला मला परत हेलपाटा पाडलात? नाही नाही म्हणाली, घर माझं आहे त्यामुळे विरजण नाही हे सांगायचा हक्क पण माझा आहे, ते मीच सांगितलं पाहिजे. ती कोण सांगणारी विरजण नाही हे? म्हणजे गोष्ट कशाला सांगितली, हे ममत्व आहे. म्हणजे निगेशन साठी सुद्धा मी हे माझं आहे, दुसऱ्या कोणी ते द्यायचं का नाही द्यायचं हे नाही ठरवायचं, हे मीच ठरवणार. ते उत्तर भले माझं नाही असेल पण ते दुसऱ्याकडून येता कामा नये, ते माझ्याकडूनच गेलं पाहिजे. ही ममता हा अडसर आहे व्यक्तिमत्वातला. म्हणजे तो व्यवहारातही अडसर आहे आणि अध्यात्मातलाही अडसर आहे. म्हणजे जेव्हा तो योगी मी आणि माझं या कल्पनांच्या बाहेर पडू शकत नाही, तेव्हा कितीही इकडे तत्वज्ञानाच्या सिद्धांताच्या गप्पा ठोकू देत, पुराण प्रवचन करू देत, तिथे गेल्यावर मात्र सगळं अडतं घोडं. कारण मी आणि माझं या भावना सुटलेल्या नसतात. पण या योगाची कुमारी अशी आहे की जेव्हा हा अभ्यास स्थिर दृढ व्हायला लागतो, हळूहळू या अहंतेचे ममतेचे पदर हे सैल व्हायला लागतात, सुटायला लागतात. आणि ही अशी अहंता ममता सैल होता होता, म्हणून शब्द आहे शिथिलायमाने. एकदम नाही हा सुटत, एकदम कुठलीही गोष्ट योगात सांगितलेली नाही. ढाळे ढाळे आपण कायम ते शनै शनै. एकदम ममता सुटली, एकदम अहंता सुटली की धोका तितक्याच स्विफ्टली, तितक्याच जलद रीतीने ते पुन्हा यायची शक्यता असते. जेव्हा ती अलगद हळूहळू हळू टप्प्याटप्प्यात सुटत जाते तेव्हाच ती खरी. आज रात्री मला वाटलं उद्या मी माझ्या सगळ्या वासना, विकार, अहंता, ममता सोडून दिली, संकल्प केला. आपण काल पाहिलं प्रसह्य संकल्प परंपराणा. असा रात्री मी संकल्प केला की उद्यापासून संकल्प करणार नाही, इथेच गफलत आहे. मी माझी अहंता ममता उद्यापासून सोडली आणि दुसऱ्या दिवशी सुटली, असं कधीही होत नाही. हा सगळा आत्मपरीक्षणाचा भाग आहे. म्हणजे जे कोणी अध्यात्मात काही करू इच्छितात, म्हणजे खरं म्हणजे अध्यात्मात काही करण्याची इच्छा ठेवणंच चुकीचं आहे. अध्यात्म ही करण्याची नाही, अध्यात्म ही होण्याची गोष्ट आहे. ते होणं जर हळूहळू हळू पाहत असाल, तुम्ही साक्षी भावान बघत असाल, तर आपल्या व्यक्तिमत्वात कसे हे फरक पडत जात आहेत, हे अहंता ममता कशी शिथिल होतीये ही पाहायला मिळते. आणि हे फार मजेचं असतं की कालपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट गेल्यामुळे चिडचिड होत होती, मात्र या योगाचा अभ्यास, अमनस्क स्थितीचा, अमनस्क योगाचा अभ्यास सुरू झाल्यावर हळूहळू राहिलं काय गेलं काय, दुःख वाटेनासं झालं. मला कोणीतरी शिव्या घातल्या म्हणून मला राग आला, हे जेव्हा हळूहळू जायला लागेल. पुन्हा मला आठवण होते ती तात्यासाहेब केतकरांची. गोंदवलेकर महाराजांच्या उपासना संप्रदायात महाराजांच्या एक प्रमुख शिष्यांपैकी होते आणि त्यांचे वडील भाऊसाहेब केतकर.
मी काल असं विधान केलं होतं की या योगाच्या ज्या अवस्था आहेत, योगामध्ये साध्य होणाऱ्या ज्या स्थिती आहेत त्या भक्तीनेही प्राप्त होतात. त्याचं उदाहरण आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल की हे योगामध्ये कुठे भक्ती घुसवतायत, तर त्याचं कारण ती कशी अलगद शिथिल व्हायला लागते अहंता वृत्ती. त्याचं उदाहरण म्हणून मी हे सांगतोय. भाऊसाहेब केतकर आणि त्यांची मुलगी, म्हणजे ती लग्न झालं होतं, सासरी दिली होती, आणि तिच्याविषयी तक्रार घेऊन तिच्या सासूबाई यांच्याकडे आल्या माहेरी. पूर्वी अशी पद्धत होती की मुलगी चुकली की तिच्या माहेरचा उद्धार व्हायचा, शिव्या घालायच्या माहेरला. आणि तशी त्या मुलीची, सुनेची तक्रार घेऊन या सासूबाई, आज फारच सासू सुनांच्या गप्पा होत आहेत का आपल्या, माफ करा, मी फक्त दृष्टांत देतोय, बाकी मला काही ह्याच्यातनं ध्वनीत सूचित करायचं नाही आणि चेष्टा तर अजिबात करायची नाही. तर सांगायचं तात्पर्य असं, त्या सासूबाई सुनबाईची तक्रार घेऊन तिच्या माहेरी आल्या आणि तिच्या वडिलांच्या, म्हणजे भाऊसाहेबांच्या कानावर त्यांनी ते सगळं घातलं, असं झालं तसं झालं, असं केलं तसं केलं. भाऊसाहेबांनी ते शांतपणे ऐकून घेतलं. बरं म्हणाले, ठीक आहे, सांगतो मी तिला. एवढं सगळं रामायण महाभारत सांगितल्यावर 2 वाक्यात, बरं ठीक आहे सांगतो मी तिला, या 2 वाक्याची संभावना ही त्यांना अपेक्षित नव्हती. कारण तो क्रोध आहे ना, क्रोधाला समोरचा तापला पाहिजे हे अपेक्षित असतं. ते चिडले असते, तुम्ही कोण माझ्या मुलीला बोलणाऱ्या, असं त्यांना कुठेतरी अपेक्षित होतं. मात्र यांनी शांतपणे, अक्रोधेन जयेत क्रोधम, गौतम बुद्धांचं सूत्र आहे, अक्रोधेन. ते अक्रोधाने क्रोधाला जिंकायचं. त्यांनी शांतपणे बरं म्हणाले, ठीक आहे सांगतो, चुकलं असेल तुमचं. आणि ही प्रतिक्रिया ऐकून त्या चिडल्या इतक्या, एवढा थेरडा झाला तरी विहिणीशी कसं बोलायची अक्कल नाहीये असं बोलून गेल्या. आता आपली विहीण आपल्या यजमानांविषयी असं काहीतरी बोलते म्हटल्यावर भाऊसाहेबांच्या पत्नीला राग आला. आणि पूर्वी मर्यादा असायची की व्याही विहिणीची असं पटकन जाऊन बाई माणूस बोलत नसे, त्यामुळे त्या काही त्यांना बोलल्या नाहीत. मात्र त्या बाहेर पडून गेल्यावर त्यांनी आपला रोष आपल्या यजमानांसमोर बोलून दाखवला. काय तजाक बाई आहे, तुम्हाला असं म्हणाली. त्याच्यावर भाऊसाहेबांनी जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे. ते म्हणाले, काय चुकीचं बोलल्या त्यात, आता माझं वय नाही का झालं, वय झाल्यामुळे त्या थेरडा म्हणाल्या, काय वाईट वाटून घ्यायचं त्याच्यात. म्हणजे हेच आपल्यासारखी कोणी व्यक्ती असती तर तिथल्या तिथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकली असती. पण हे शिथिलायमाने हळूहळू सुटायला लागतं. म्हणजे ते असं एका रात्रीत सुटलं असं होत नाही. आणि हा सगळा जो प्रवास असतो तो फार सुंदर असतो, बघण्यालायक, अनुभवण्यालायक असतो की आपली अहंता कशी कमी होतीये. आपण जेव्हा वागतोय, बोलतोय, काही सांगतोय, तेव्हा मी हा जेवढा क्षीण झाला असेल, म्हणजे एखादा अनुभवी वक्ता, उपदेष्टा कसा आहे, किती पात्रतेला पोचलाय, हे जर ओळखायचं असेल, याची परीक्षा करायची असेल, त्याच्या बोलण्यात किती वेळा मी येतोय हे तपासावं. मी आणि माझं ज्याच्या बोलण्यात जास्त आहे समजून चालावं की काही खरं नव्हे, ते सगळं बरोबरच आहे. तर तात्पर्य काय, अहम ममत्वे शिथिलायमाने, अहंता आणि ममता या अमनस्क योगाच्या स्थितीमुळे, त्याच्या प्राप्तीमुळे हळूहळू शिथिल व्हायला लागतात, सुटायला लागतात. मग काय होतं, मनोतिगम मारुत वृत्ती शून्यम. तो योगी मनोतिगम, मनाला अतीत, मनाच्याहून पलीकडे असं, अतिग म्हणजे त्याला मागे टाकून पहिलं जाणं, पलीकडे जाणं. मनोतिगम मारुत वृत्ती शून्यम गगनावशेषम भावम यमींद्राः गच्छन्ति, असा अन्वय आहे. मग आता गगनावशेषम भावम ची विशेषण ही 2 आहेत. मनोतिगम, मनाच्या पलीकडे जाऊन, मारुत वृत्ती शून्यम, याच्यात 2 गोष्टी आहेत. मारुत वृत्ती शून्य, एक सरळ साधा त्याचा अर्थ असा आहे की मारुत वृत्ती म्हणजे वायूची वृत्ती. संस्कृतमध्ये मागे मी तो एक श्लोक उद्धृत केला असेल कदाचित, दशमकार आहेत.
अतिशय चंचल गतिशील मानलेले आहेत, कधीही या गोष्टी स्थिर राहत नाहीत. मा मनो मधुपो मेघो मद्यपो मर्कटो मरुत मक्षिका मत्कुणो मत्स्यो मकारा दशचंचला. मा म्हणजे लक्ष्मी, मनो मन, मधुपो भुंगा, मेघो मक्षिका माशी, मर्कटो मरुत, मक्षिका मर्कट माकड, मरुत वारा. मामनो मधुपो मेघो मद्यपो मर्कटो मरुत मक्षिका मत्कुणश्चैव. मद्यप म्हणजे दारुडा, मक्षिका माशी, मत्कुण म्हणजे ढेकुण आणि मत्स्य म्हणजे मीन मासा. हे कधीच स्थिर राहत नाही. तसा तो मारुत म्हणजे वारा त्यातला. तर मारुत वृत्ती शून्यम म्हणजे चांचल्य रहित होऊन, चांचल्य वृत्तीने रहित होऊन मारुत वृत्ती शून्यम. तर चांचल्य वृत्ती रहित होऊन असा एक अर्थ. दुसरा महत्वाचा अर्थ, मारुत ही संज्ञा आपण आधी पाहिलंय की जी कुंडलिनी आहे ना ती तिकडे जागी झाली आहे ना, आणि ती आज्ञाचक्राला भेदून वर गेली, तिथे तिला मारुत हे नाव पडलंय. आता या अमनस्क म्हणजे त्या परमाकाशाकडे जायच्या मार्गात आता ती मारुत नावाची उपाधी ही विलीन होत चालली, तीही उरत नाही. म्हणजे कुंडलिनीची जी ती मारुत किंवा मरुत नावाची अवस्था होती ती देखील आता क्षीण प्राय होत चालली. गगनावशेषम भावं गच्छति, आणि मग केवळ राहत ते गगन. वारा हा संचार करतो, पण जिथे त्या वाऱ्याचा किंवा संचाराचाही भाव राहत नाही तिथे काय राहतं, फक्त साचलेलं आकाश, अखंड अनवच्छिन्न असं आकाश. त्या अनवच्छिन्न अखंड प्रत्ययरूप आकाशामध्ये आकाश होऊन ते स्थिर होतात. कोण? असे हे योगींद्र. पुढचा श्लोक आहे, निवर्तयन्तीम निखिलेंद्रियाणि प्रवर्तयन्तीम परमात्मयोगम संविन्मयीं ताम सहजाम अनस्काम सहजामनस्काम कदा गमिष्यामि गतान्य भावः. निवर्तयन्तीम निखिलेंद्रियाणि, जी इंद्रिय भावांना निवृत्त करते. इंद्रिय वृत्ती, इंद्रिय भाव म्हणजे ज्या सगळ्या शरीरातली जी चेतनेची केंद्र आहेत, डोळे, नाक, तोंड म्हणजे जीभ, ही सगळी जी इंद्रिय आहेत त्यांना एक जागृती आहे, काय हाव आहे, धाव आहे, त्या सगळ्यांना ती निवृत्त करून टाकते. म्हणजे काय, ती जी सगळी इंद्रिय असतात ना ती नाहीशी होत नाहीत, त्या इंद्रियांची प्रवृत्ती नाहीशी होते. त्याचे कान उघडे असतात, चाले सक्रिय असतात, मात्र ते ऐकत नाहीत. त्याचे डोळे उघडे असतात पण ते डोळे पाहूनही पाहत नाहीत. त्याचं नाक सक्रिय असतं, तिखट असतं, पण ते कोणताही गंध घेत नाहीत. सगळी इंद्रिय सक्रिय आहेत, मात्र त्याच्याही पुढची अवस्था ती इंद्रिय विषयांचा भोग भोगत असतानाही त्या भोगामध्ये लिप्त होत नाही. ही अजून पुढची गोष्ट आहे. म्हणजे एक शायर आहे, उर्दू शायरी आहे त्याची, त्याच्यात तो म्हणतो, ऐसी हमने पी जो हाला
कि पीकर लगा कुछ अभी पी ही नहीं, पीने वाला तो था अलग ही, मगर तई माने में हमें ऐसा लगा कि हमने पी ही नाही. की प्यायलो, अकंठ प्यायलो, पण काय प्यायलो, अशी ती आला प्यायलो की पिऊन पिऊन पिणारा पिण्या वेगळा होऊन गेला. पदत म्हणजे शब्दच्छल वाटेल काय हे काय पिणारा वेगळा वगैरे. ही अनुभवाची स्थिती आहे. एखादं कर्म करून त्याच्यापेक्षा नामा निराळा राहणं, करणारा तो वेगळाच होता. म्हणजे मगाशी जे मी सांगितलं, मी यंत्र तो यंत्री, तोच भाव आहे. पण तिथेही मी यंत्र ही उपाधी शिल्लक नाहीये. चाललंय ते चालू दे, तो करतोय. या विश्वाच्या सगळ्या चक्रामधलं जे गतिमान असणं आहे, त्यामुळे या शरीरात जे काही चाललंय ते चाललंय, होऊ दे, सुखे नाही व घडू दे, मला काही फरक पडत नाही. म्हणजे या सगळ्या अवस्थेचं सगळ्यात साक्षेपी उदाहरण किंवा दृष्टांत द्यायचा झाला तर शंकराचार्यांचं जे शिवमानस पूजा स्तोत्र आहे त्यातला शेवटचा श्लोक आहे. आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थितिः संचारः पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. एखादे विसोबा खेचर औंढ्या नागनाथला जाऊन झोपलेले असतात पाय पसरून, त्यांचे पाय पिंडीवर असणं हीच शिवाची मोठी पूजा असते. ही गंमत आहे. म्हणजे त्यांनी सहज म्हणून जे काही करावं ती सगळी समाधी स्थिती असते, ती सगळी परमेश्वराची पूजा अर्चा झालेली असते. असा तो सहज अमनस्क भाव असतो. म्हणून ते म्हणतात सहजामनस्काम. ही सहज, सहज म्हणजे काय, जे सहजपण जन्माबरोबर आलंय आपल्याला, ही सहज स्थिती मी आहे, ही स्थिती जन्माबरोबर प्राप्त झाली. सहजायते इति सहजः. ही अमनस्क स्थिती आपल्या जन्माबरोबर आपल्याला प्राप्त झाली होती. मात्र दुर्दैवाचा सगळा मुद्दा, आपल्या कर्मविपाकाचा मुद्दा असा की आपण तिला विन्मुख झालो. ती गेली नाहीये, ती आहे तिथेच आहे. तुम्ही तिच्याकडे पाठ फिरवले, तुम्ही तिला विन्मुख झाला. म्हणजे काय, थोडं समजून घ्यायच्या दृष्टीने, एखादं अगदी लहान बाळ आहे, नुकतंच जन्माला आलेलं काही तासाचं बाळ, ते हसतं किंवा रडतं, त्या हसण्या किंवा रडण्याला काही अर्थ असतो का हो? ते ज्या भावात असतं, ज्या स्थितीत असतं, तो भाव म्हणजे मी आहे असण्याचा भाव. मी आहे फक्त. त्याचं हसणं किंवा रडणं त्याच्यात काही वेगळा अर्थ, काही अपेक्षा ही नसते. जेव्हा हळूहळू हळू हे विष्णू मायेचं जगाचं वारं त्याला लागायला लागतं तेव्हा भूक लागल्यावर ते रडतं. हे सगळे त्या जगाच्या वाऱ्याचा एकदा त्याला स्पर्श अंतर्बाह्य झाला, आत बाहेर तो फिरला वारा, की मग ही अक्कल येते. तिथपर्यंत ते बाळ आपल्या आनंदात मग्न असतं, निजा आनंद मग्न असतं. ही जी स्थिती आहे ती सहज अमनस्क स्थिती आहे. जर त्या स्थितीचा आपण विचार केला तर तिथे मन आहे का, मुळात असेल नसेल हा फरकच त्याला पडत नाही. आहे त्याच्यात आनंद, ते खेळत असतं. अक्षरशः भौतिकदृष्ट्या विष्ठा, मूत्र याच्यातही ते लोळतं, पण त्याला काही फरक पडत नाही, त्याला आनंद असतो. तो आनंद कुठला आहे, कसला आहे, तो फक्त असण्याचा आनंद आहे. आणि अमनस्क स्थिती याच्याही वलीकडची आहे, कारण तिथे असणं म्हणूनही राहत नाही, फक्त अहम. आणि अहम म्हणजे काय, विश्वात्म झालेला अहम. ही ती अमनस्क अवस्था आहे, अवधूताची अवस्था आहे. त्यामुळे तिला अजून एक शब्द वापरलाय, संविन्मयीन. संविद हा शब्द आहे, जाणीव, परमचेतना. ती परम जाणीव, परमचेतना अशी जिच्यात साठवलेली आहे
ती ही सहज अमनस्क स्थिती त्याला प्राप्त होते. आणि ती प्राप्त झाली असता काय होतं तर प्रवर्तयंतीम परमात्मयोगम, त्या परमात्म्याचा योग ती प्रवृत्त करते. निवर्तयंती निखिलेंद्रियाणी, सगळी इंद्रिय कर्म करत असून देखील निवृत्त होतात. आणि परमात्म्याचा योग, त्या परमात्म्याची भेट ही व्हायला लागते. आपसुक तुम्हाला परमात्म्याला नेऊन भिडवते, मिळवते परमात्म्यात. अशी ती संविन्मयी सहज अमनस्क स्थिती ताम कदा गमिष्यामि गतान्य भावः, ज्या माझ्या ठाई अन्य भाव आहे. अन्य भाव म्हणजे काय? मी भोक्ता हे भोग्य, मी द्रष्टा हे दृश्य, मी ध्याता हे ध्येय, मी अनुमाता हे मेय अनुमेय. हे जे द्वैत आहे, हा जो अन्य भाव आहे, तो अन्य भाव म्हणजे थोडक्यात द्वैत भाव, हा त्या अवस्थेत निशेष होऊन जातो, संपून जातो. गतान्य भाव हा, ज्या स्थितीत हा द्वैताचा भाव, द्वैत बुद्धी ही विगत होऊन जाते, संपून जाते, अशा त्या स्थितीला मी कधी बरं जाईन, कदा गमिष्यामि. म्हणजे ती निर्द्वंद्व स्थिती आहे, अद्वैत स्थिती आहे. त्या स्थितीला मी कधी बरं प्राप्त करीन, पावेन. एक इच्छा आहे, जसं आपण काल पाहिलं काशीस जावे नित्य वदावे, तसं या स्थितीला मला जायचंय, अशी चुटपुट, अशी ओढ, आर्तता त्या योग्याला लागली पाहिजे. जाऊ दे, आहे छान, ठेविले अनंत, असं अध्यात्माच्या बाबतीत करायचं नाही. म्हणजे ठेविले अनंत तैसेची राहावे, हे संतांनी संसारात वागण्यासाठी सांगितलेलं सूत्र आहे. आपण बरोबर उलट करतो. आपण संसारात प्रयत्न नेट लावतो आणि अध्यात्म असू दे, झालं तर झालं, केलं तर केलं, परमेश्वरानं करवून घेतलं तर अध्यात्म. हे बरोबर उलटी आपली गती आहे. त्यामुळे अशा त्या गतान्य भाव स्थितीला, संविन्मय आणि सहज अमनस्क स्थितीला मी कधी बरं पोचेन, अशी आशा, अशी इच्छा त्याला लागली. आता ही इच्छा म्हणजे भौतिक मरते इच्छेसारखी नाहीये. म्हणजे मोक्षाची इच्छा ही न राहणं, ही खरी मोक्षाची अलीकडची पायरी आहे. पण जेव्हा तुम्ही बिगिनर आहात, तेव्हा मला मोकळं व्हायचंय, ही इच्छा तिथे ठेवावी लागते. हेही तितकंच खरं आहे. तुम्ही ज्या स्थितीला पोचला, ज्या अवस्थेला पोचलात, त्या अवस्थेवरून तुमची पात्रता अपात्रता अधिकार हा लक्षात घेण्यासारखा आहे. एखादा बिगरीत बसलेला म्हणेल की नंतर जाऊन काय करायचंय, कशाला शाळा शिकायची. म्हणजे ही एक छान स्थिती आहे. जे शिकतात ना, की आपण जे शिकलो ते अंडू करून, ते पूर्ण पुसून नव्याने शिकणं, प्रत्येक विद्वान व्यक्ती हा अनुभव घेत असतो. आणि ती फेज त्याच्या आयुष्यात कधीतरी यायला लागते की जे शिकलोय ते पूर्ण पुसून अजून वरच्या पातळीवरचं शिकणं त्याचं सुरू होतं. तिथपर्यंत जे कमावलंय, जे शिकलाय, ते त्याला विसरावं लागतं किंवा सोडायला लागतं. ही खरी ज्ञानाची पुढची पायरी येणार. मात्र एखादा म्हणेल की तिथे जाऊन विसरायचंच आहे. म्हणजे अल्जेब्रा मधलं उदाहरण घेतलं की आपल्याला एक्स मानायचं आहे, पण शेवटचा जो फलित येणार आहे ते एक्स नसणार आहे, तिथे काहीतरी आकडा दिसणार आहे. मग तिथे जर एक्स राहणार नाहीये तर म्हणजे आता एक्स कशाला धरू, असं म्हणून जर ते कोणी सोडवायचा प्रयत्न करेल ते सुटणार नाही गणित. तशी ही मोक्षाची इच्छा करणं, पहिल्यांदा या सगळ्यातून, या पसाऱ्यातून बाहेर पडणं, ही इच्छा, ही ओढ, ही आर्तता असायलाच हवी. मात्र जेव्हा अभ्यास दृढ होईल, जेव्हा तुम्ही अशा पातळीवर जाल की आता
मी मुक्त व्हावं ही इच्छा ही बंधन करायला लागेल तेव्हा तीही सोडायला हवी. हे टाइम की बात है, हे लक्षात घ्यावं. त्यामुळे ते जे म्हणतायत आचार्य कदा गमिष्यामी, इथे ती आर्त एका मुमुक्षूची इच्छा आहे की कधी बरं ही मला प्राप्त होईल. आणि ही जेव्हा सिद्धाची अवस्था येईल त्याला पुढच्या शेवटच्या श्लोकामध्ये ती अवस्था आहे की आली काय ना आली काय मला काही फरकच पडत नाही, ही पुढची स्थिती आहे. प्रत्येक विमर्शातिशयेन पुंसाम प्राचीन गंधेषु पलायितेषु प्रादुर्भवेत काचिदजाड्य निद्रा प्रपंच चिंताम परिवर्जयंती. प्रत्येक विमर्शातिशयेन पुंसाम, जे पुम म्हणजे पुरुष, पुरुष याचा अर्थ स्त्री पुरुष यातले पुरुष नव्हेत, मनुष्य, जीव, साधक. प्रत्येक विमर्श, प्रत्येक म्हणजे आतलं, अंतस्थित, अंतर्यामी, अंतर्यामी, अंतस्थ, कूटस्थ अशा परमात्म्याच्या विचाराचा, विमर्श म्हणजे विचार, चिंतन, अनुसंधान, निधिध्यास, त्याच्या अतिशयेनं, बाकी सगळा अतिशय घातक ठरतो पण परमात्म्याचं चिंतन जेवढं कराल तेवढं कमी आहे, त्याच्यात कधी अति होत नाही. ते अति परिवर्जन तिथे सांगितलेलं नाही. परमात्म्याच्या अंतर्यामी परमतत्वाच्या चिंतनाच्या अतिशयाने, म्हणजे तो जेव्हा परिपोष होईल, जेव्हा जळी स्थळी काष्ठी पाषाणी तेच फक्त चिंतन घडायला लागेल, तेव्हा काय होईल, प्राचीन गंधेषु पलायितेषु, काय सुंदर शब्द वापरलाय, प्राचीन गंध. आपण मराठीत म्हणतो गंध वार्ता पण उरली नाही. गंध म्हणजे वास. एखादी गोष्ट जेव्हा भांड्यातली संपून जाते, पदार्थ म्हणा, तो संपून पदार्थ जातो मात्र त्याचा वास मागे राहतो, गंध मागे राहतो. व्यक्ती निघून जाते पण त्याच्या शरीराचा गंध तिथे मागे राहिलेला असतो. याच्यावर तर ते पोलीस डॉग स्क्वॉड जे असतं ते याच्यावर काम करतं की तो गुन्हेगाराचा माग जर काढायचा असेल आणि त्याचा काही रुमाल काहीतरी सापडलं, त्याच्या शरीराचा गंध ज्या वस्तूवर लागलेला असेल त्याला हुंगवतात त्या कुत्र्याला, आणि त्या गंधाचा माग काढत तो कुत्रा सगळीकडे त्याचा शोध घेत धावतो आणि पकडतो त्याला. हा जो गंध आहे तसा आपल्या अस्तित्वाचे गंध वेगवेगळे आहेत, अत्तर आहेत आपल्या अस्तित्वाची. म्हणजे जो योगी आहे त्याच्या अस्तित्वाची गंध, अत्तर, फुलं याच्याशी तुलना असते. आणि जे संसाराच्या गटारातले जीव आहेत, आता गटारी जवळ आलेली आहेच, त्यामुळे त्या गटाराच्या दुर्गंधी सगळ्या या विषयी जीवांच्या बाबतीत असतात. सगळे जे गंध आहेत ते सामान्य जीवाच्या बाबतीत वासनेच्या गटाराचे गंध आहेत. म्हणजे आपलं अस्तित्व जे आहे ते गंधाधिष्ठित आहे. आपण आपला माग या गंधाच्या वासाच्या रूपाने मागे सोडतोय, आपला माग आहे. आणि असे हे प्राचीन गंध म्हणजे आपलं आदिम अस्तित्व जिथून सुरू झालं. आपण जेव्हा पहिला जन्म जीव म्हणून घेतला तेव्हापासून आजच्या घडीपर्यंतचे इतक्या गंधांची पुट आपल्या व्यक्तिमत्वावर चढलेली आहेत. जी व्यक्ती अंतर्बाह्य सुगंधित झालेली असते, असे काही योगी असतात, त्यांच्या शरीरालाही सुगंध येतो. गजानन महाराजांची पोथी तर वाचली असेल तर त्यांना ते स्नान जिथे करायचे ती माती पण सुगंधी होती. आता काही ना ते भौतिक दृष्ट्या पटत नाही, असं कसं असेल, त्यांनी तर्क लावत बसावं, त्यांच्याविषयी काही बोलणं नाही, योग्य नाही आपण. पण असे जे योगाच्या परमोच्च स्थितीला पावलेले योगी असतात त्यांच्या शरीराला, स्थूल भौतिक शरीराला देखील हा गंध असतो. का तर त्यांचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वावरची जी पुट आहे ती इतकी परिशुद्ध अवस्थेला गेलेली असतात की तिथनं मात्र सुगंध एवढाच प्रसरित होऊ शकतो. केवळ आणि केवळ सुगंध तिथे राहतो. आणि जिथे साचलेपण आहे,
साचलं काही की सडणं सुरू होतं. कुठलीही गोष्ट जेव्हा संग्रह होत राहतो, परिग्रह होत राहतो, त्याचे साचे, आशय म्हणजे साचा, साठा तो होत जातो. तसतसं त्याचं सडणं आणि सडलं की पुढे पूतिगंध हा वाढत जातो. आपल्या त्या असण्यामध्ये हे कर्माशय इतके साचून राहिलेले, इतकी कर्म आपण साठवून सडवून ठेवलेत, एबडी काढलेले आहेत कित्येक जन्मांच्या. आणि त्या एवढीमुळे झालंय काय, कर्मांचे इतक्या पुटातून जन्माला आलेले दुर्गंध आपल्या व्यक्तिमत्वात आहेत. म्हणजे आपल्याला पटो अथवा न पटो, आपल्या असण्यात सुगंध आहे का दुर्गंध आहे हे त्याचं त्याने आत्मपरीक्षण करून शोधावं. ही जी सगळी गंधाची मीमांसा आहे, म्हणजे त्याच्यावर एक स्वतंत्र गंध मीमांसा काढायला लागेल, पण ती ध्वनित केली आचार्यांनी. प्राचीन गंधेषु पलायितेषु, हे सगळे प्राचीनाचे म्हणजे कर्माचे. प्राचीन काय आहे, अगदी कालपासून आजपर्यंत, पुरातन कालापासून अद्यतन कालापर्यंत हे कर्माचे गंध आहेत. तुमची कर्म इतकी साचून राहिली आहेत की कुठे ना कुठेतरी तो दरवळ येतोच. म्हणजे कांद्याचं सांगतात ना, किती शिजवा किती काही करा, खाल्ला की मग बडीशेप टाकली तरी कधीतरी तो कांद्याचा वास यायचा, तो येतोच. तसे हे कर्माचे गंध आहेत की अगदी पहिल्या जन्मापासून जी तुम्ही कर्म केली आहेत त्याचा गंध हा कुठेतरी शेष असतो. ते जेव्हा निशेष गंध होतात, सगळे गंध सरून जातात, निर्गंध अवस्था येते. गौतम बुद्धांच्या चरित्रामध्ये ते जिथे राहायचे ना, त्यांचा आवासस्थान जिथे असायचं त्याला गंधकुटी असा शब्द आहे. कारण ते व्यक्तिमत्व म्हणजे तथागत इतकं अंतर्बाह्य सुगंधी होऊन गेलं होतं की ते जिथे राहतं, म्हणजे एखादं सुगंधी फूल ज्या बागेत फुलावं आणि त्याचा सुगंध आजूबाजूला दरवळावा, तशी ती स्थिती होती. म्हणजे ते गंध मी सांगतोय अशासाठी की हे कर्माचे बंध आणि कर्माच्या बंधातून जन्माला आलेले गंध ज्यांचे दूर पळून जातात, पलायितेषु पळणं, हरून जातात. जेव्हा हे सगळे वास कर्माचे सरून जातात आणि काय राहतं, केवळ त्या प्रत्येक विमर्शातिशयेनं परमात्म चिंतनाचं अतिशयत्व, त्यामुळे जेव्हा हे बाकीचे सगळे गंध वारे सरून जातात, दूर जातात, मग काय होते, ती प्रादुर्भवेत काचिद अजाड्य निद्रा. तेव्हा काचित कधीतरी, बहुनाम जन्मनामंते, कुठेतरी ती अजाड्य निद्रावस्था, म्हणजे ज्या निद्रेमध्ये जाड्य, अज्ञान, अंधकार, नेणीव नाही अशी निद्रा. आपली भौतिक निद्रा जी आहे ती जाड्य निद्रा आहे, आपल्याला काही ओ का ठो कळत नाही. ज्ञानेश्वरांनी दृष्टांत दिलाय की एखादा कामुक पुरुष आहे आणि त्याच्या उशाशी त्याची लाडकी नायिका बसलीये, अप्सरा बसलीये, का एखादी नागरी वेटोळ घालून चावायच्या पवित्र्यात बसलीये, हे देखील त्या निद्रेत त्याला कळत नाही. जागेपणी जिची अभिलाष करावी ती झोपेत त्याच्या माथ्याशी, डोक्याशी येऊन, उशाशी येऊन बसली तरी त्या झोपेत त्याला कळत नाही. तसं इथे हा जो योगी आहे त्याचं होत नाहीये. त्याला जी निद्रा प्राप्त होते ती अजाड्य निद्रा आहे. त्या निद्रेमध्ये अज्ञान नाहीये. त्या निद्रेमध्ये प्रत्येक विमर्श आहे. अंतर्यामी हा जागा आहे. ते काय मराठीत गाणं आहे ना, काय कुठला तरी चित्रपट, तू झोप तुझा दत्त जागा आहे, असं काहीतरी गाणं आहे. म्हणजे मी काय पूर्ण ऐकलेलं नाही, पण शब्द मला आवडले की देहभाव, देहबुद्धी, इंद्रिय वृत्ती या सगळ्या झोपलेल्या आहेत, पण अंतर्यामी जो आहे, ज्ञाता जो आहे, प्रत्येक आत्मा जो आहे तो जागा आहे. म्हणून ती जी निद्रा आहे, तो सगळं बघतोय, तो सगळं जाणतोय, ती योग निद्रा आहे.
त्याच्यामध्ये जाड्य भाव नाहीये, त्याच्यामध्ये अज्ञान नेणीव नाहीये, तिथे जाणीव आहे. याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे नारायण, शेषशाही नारायण. जो शेषशयन करतोय, झोपलेला दाखवतात त्याला, मात्र त्याला सगळ्या विश्वाची खबरबात आहे, म्हणून तर तो पालक आहे. त्याला जर खबरबातच नसती तर पालन पोषण केलं असतं कुठून? ही जी सगळी पुराणातली रूपक आहेत ती ह्या सगळ्या आत्मस्थितीची निर्देशक आहेत. तर अशी अजाड्य निद्रा, आणि ज्याच्यामध्ये प्रपंच चिंताम परिवर्जयंती, ज्याच्यामध्ये प्रपंचाची चिंता, काळजी, तिची गंधवार्ताही राहत नाही, कर्माचे गंध सगळे सरून जातात, अशी त्या योगिंद्राला ती अजाड्य निद्रा म्हणजेच योग निद्रा प्राप्त होते, प्रादुर्भवेत. आपले इथे 24 श्लोक पूर्ण झाले. थोडं आपण जास्त बसलो तर उरलेले 4-5 घेऊ शकतो, पण घाई करायची गरज आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे उद्याच्या दिवशी आपण हे उर्वरित स्तोत्र पाहूया आणि पूर्ण करूया. मात्र उद्या जर थोडा उशीर झाला तर त्या तयारीने सगळ्यांनी यावं ही विनंती. 5च श्लोक राहिलेत, पण हरकत नाही, होऊ शकतील उद्या. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. काही कुणाला प्रश्न शंका आहेत का? सर, योग तारावली, तर तारावली असं का म्हटलेलं आहे? हा, पहिल्या वर्गात मी त्याचा खुलासा केला होता, कदाचित जर अन्वधानान सुटला असेल तर पुन्हा सांगतो. तारावली म्हणजे नक्षत्र, तारा म्हणजे नक्षत्र. आपल्याकडे स्तोत्रांची नावं देत असताना त्या स्तोत्रातल्या श्लोकसंख्येवरून त्या स्तोत्राचा नामनिर्देश केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ अष्टक, पंचक, षटक. तसं तारा, नक्षत्र हा 28 किंवा 27 या संख्येचा संकेत म्हणून इथे दाखवलाय. या स्तोत्रामध्ये एकूण 28 श्लोक आहेत. 28 ही नक्षत्रांची संख्या आहे. संस्कृतमध्ये असा संख्या संकेत करायचा प्रघात आहे. म्हणजे 27-28 असं न म्हणता नक्षत्राणी, म्हणजे नक्षत्रांची जेवढी संख्या आहे तितकी तिथे गृहीत धरायची. म्हणजे योगातले सिद्धांत ज्या स्तोत्रात 28 किंवा 27 श्लोकात सांगितले गेले त्या स्तोत्राला योग तारावली म्हटलं गेलं. दुसरा, भावनिक त्याचा अर्थ जर लावायचा असेल तर योग म्हणजे एक प्रकारे काय आहे तर त्या परमात्म्याला प्राप्त करण्याचा मार्ग आहे, पंथ आहे. मग योग जणू काही तो चंद्रमा आहे आणि त्याच्या भोवती असणाऱ्या त्याच्या पत्नीरूप चांदण्या असाव्यात. ती योग तारावली म्हणजे योग चंद्राची तारावली. हा अर्थ हा भावनिक आहे, हा लाक्षणिक आहे. तो काय असा अभिधेने प्राप्त होतो असा नाही. आणि आणखीन एक तिसरा की योग सिद्धांत, वेगवेगळे जे सिद्धांत आहेत योगातले, त्या सिद्धांतांच्या जणू तारका असाव्यात आणि त्या सगळ्या तारकांची मिळून एक संध आवली, यादी चळत मांडावी, उतरंड मांडावी, तशी या स्तोत्रात मांडलेली आहे. विविध योग सिद्धांतांची एकत्रित केलेली सूची आवली म्हणून ती योग तारावली. माळ. हो, धन्यवाद सर. हरिओम, धन्यवाद. नमो नमः. खूप सुंदर. नमो नमः. माझ्या अंदाजान अजून काही प्रश्न नसावेत. आपण प्रार्थना घेऊया आणि थांबूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.